हे बघा, मस्त अशी रसरशीत आपली चवळीची भाजी झाली. भिजत न घालता सुद्धा आपण अशी करू शकतो छान. झाकण ठेवून देते. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कच्ची चवळी घेतली बघा. बऱ्याचदा आपण काय करतो, कडधान्य भिजत घालूनच भाजी करायला लागते ना. त्यातली काही कडधान्य अशी असतात की भिजत नाही घातली तरी चालतात. त्यातलीच ही एक चवळी. ही चवळी आपण न भिजत घालता सुद्धा भाजी करू शकतो. मी चवळी कधी भिजत घालत नाही. काय करते दाखवते बघा. ही चवळी ना सरळ तव्यात, पॅनमध्ये, कढईत कशात भाजायची चांगली, जरा डाग पडेपर्यंत. आपण मूग पण असेच जर भाजून घातले शिजत डायरेक्ट तर छान होतात शिजून. मूग, मसूर आणि चवळी ह्या 3 वस्तू मी भिजत घालत नाही. सरळ भाजून शिजायला घालते, छान शिजतात. तर तशी बघा ही चवळी मी भाजून घेते जरा चांगली, थोडी डाग पडेपर्यंत, करपून नाही द्यायची. हे बघा, अशी जरा चांगली भाजून घ्यायची. भाजली बघा. आता ही कुकरमध्ये घालते. हे बघा, दाखवते अशी इतकी भाजायची. कुकरमध्ये घालून टाकते शिजायला. थोडीशी चवळी अर्धी वाटी, तर मग ती तितकंच पाणी शिजेल इतकंच घालायचं. हे बघा, आता ह्याच्या 3 शिट्ट्या होऊ देते मी. खूप नाही घालायचं पाणी, आपल्याला जितकं पाहिजे तितकं. हे बघा, शिट्ट्या होऊ देते 3, मग दाखवते. झाल्या शिट्ट्या, थोडंसं गार होऊ दिला कुकर. आता उघडते बघा. हे बघा, पण काय होतं, आपण चवळी अशी शिजवली ना, थोडंसं ते काळं पाणी दिसतं, पण हरकत नाही, त्या काळ्या पाण्यातच खूप चव असते. हे बघा किती छान शिजली बघा चवळी. पण पाणी टाकून नाही द्यायचं. इथं मी बघा कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण आलं घेतले. लसूण आणि आलं मी थोडंसं चेचून घेणार आहे. चला आता भाजी घालून घेते. अगदी गडबडीच्या वेळेला पटकन होते अशी भाजी. कडधान्य नसेल भिजत घातलेलं तर तेल घालते चांगलं बऱ्यापैकी. तापलं तेल, जिरं मोहरी घालून घेते. ते आलं आणि लसूण चेचून घेतले ना, ते घालते. कढीपत्ता घातला. परतून घ्यायचं जरा ते आलं लसूण. कांदा घालते. परतून घेतला चांगला कांदा, किंचित लाल होऊ द्यायचा जरा. आता हे टोमॅटो, कोथिंबीर घालून घेते आणि परत चांगलं परतून घेते. आपण इतर भाज्या करतो तसंच सेम ही कच्च्या चवळीची भाजी पण करायची, खूप छान लागते. कांदा लसूण मसाला आहे बघा माझा घरातला. हळद घातली आणि थोडंसं लाल तिखट घातलं. थोडासा गरम मसाला घातला. मीठ घातलं बघा. आणि आता ही चवळी त्या शिजलेल्या पाण्यासकट घालायची. पाणी टाकून नाही द्यायचं, कारण त्या पाण्यातच सगळी चव असते. मस्त अशी परतून घ्यायची भाजी ही रस्स्यासकट आणि थोडा वेळ शिजू द्यायची जरा. शिजलेली चवळी, पण त्याला तिखट मीठ लागण्यासाठी एक 5 मिनटं शिजू द्यायची जरा. झाकण ठेवून जरा शिजू देते, गॅस बारीक करून. हे बघा, मस्त अशी रसरशीत
चवळीची भाजी झाली. भिजत घालायला विसरलो ना आपण तर नक्कीच अशी करून बघा. मी नेहमी करते. हे बघा छान झाली. कशी वाटली चवळीची भाजी कमेंट करून सांगा. करून बघा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.